खाजगीकरण सरकारचा या मोदीचं करायचं काय, या देवेंद्र फडणवीसचं करायचं काय? अगर दिखेगा ना एक मैसेज जाने वाला उधर, चलो आओ फटाफट आगे। मोदी सरकार जो है तो कामगारों के विरोध में अलग अलग जो है तो रूल्स बना रही, अपने खिलाफ में कानून बना रहे तो वो कानून को रद्द करने के लिए आज इंसाफ कांग्रेस की ओर से हम सब एक कांग्रेस पक्षाचा राहुल गांधी तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अरे या खाजगीकरण करणाऱ्या सरकारचा करायचं काय, खाली मुंडका वर पाय, खाजगीकरण करणाऱ्या सरकारचा करायचं काय, खाली मुंडका वर पाय, हम सब एक है, हम सब धिक्कार असो मोदी सरकारचा, खाजगीकरण करणाऱ्या सरकारच्या विरोधात धिक्कार असो। कामगार एक जुटीचा कामगार एक जुटीचा काँग्रेस पक्षाचा विजय असो। खाजगीकरण करणाऱ्या सरकारचा ये जो है तो भाजपा तो कामगार के विरुद्ध में कानून पास कर रही है, मोदी सरकार गलत कानून बना रही है, उसको रद्द करो बोल के हम लोग रास्ते पे उतरे हुए और आप सब लोग हमारे कांग्रेस के साथ रहेंगे, उसको रद्द करने के लिए लड़ने के लिए तैयार है। चलो कामगार के विरोध में सरकार जो है तो गलत डिसीजन ले रही, अपन अलग अलग कानून बना रहे, इसके लिए अपन जो है तो इसको रद्द करो बोल के अपन मुहिम बता रहे। एक मिनट ये ऐसा लो चल भाई ऐसा बघाव कांग्रेस लती पड़ी तरफ है ना, अरे मैं है ना बंद कर समझ। ये जो आज जो कानून कामगार के विरोध में जो मोदी सरकार बनी उसके विरोध में ये मुहिम चला रही है, तो आप जो भाजपा सरकार के विरोध में जो लोग मतदान कर रहे हैं उनको बताओ तो क्या क्या कानून ला रही है कामगारों के विरोध में, इसलिए ये आप जो उन्होंने विरोध में जो लाए हुए हैं सब बताओ। आप बोलो। सर्वप्रथम आज मोदी सरकारचा औरंगाबाद शहर इंटर काँग्रेस तर्फे निषेध व्यक्त करण्यात येत आहे। मोदी सरकार हे सरकार पूर्ण कामगारांच्या हितांचे जो आज ते नुकसान करत आहे, त्यांना माहित नाही गोरगरीब लोकांचे घर कसं चालतात, त्यांना आज खायला पीठ नाहीये, त्यांना गोड तेल नाहीये, त्यांना अनाज नाहीये आणि हे बसून तिथं पार्लमेंट मध्ये वेगवेगळे विधायक मंजूर करतात आणि सांगतात आम्ही कामगाराचा लय चांगला उद्धार करत आहे। अरे कशाचा उद्धार करत आहे? मी काँग्रेस इंटर काँग्रेस पक्षाचा मी पश्चिम मतदारसंघाचा अध्यक्ष आहे। मी प्रत्येक कामगारांच्या घरामध्ये जातो, त्यांचा चूळ पाहतो, त्यांना खायला पीठ नसतो, त्यांना खायला गोड तेल नसतो आणि हे मोदी सरकार म्हणतो 12,000 मध्ये तुम्ही 12 तास त्यांच्यामध्ये त्यांचा काम करून घ्या, 12 तास मध्ये त्यांना 12,000 रुपये देतात। अरे त्यांचा चूळ कसा चालणार? तुम्ही 12 तासाचा त्यांना काम करून घेतात आणि त्यांना 12,000 रुपये फक्त देतात। 12,000 मध्ये तुमची चप्पल येत नाही, तुम्ही 2-2 लाखांचे शूट पहनतात आणि तुमचा गरीबाचा तुम्ही काय पाहत नाही। म्हणून आज औरंगाबाद इंटर काँग्रेस तर्फे देशव्यापी आंदोलन आम्ही आज इथं करत आहे। आज पूर्ण शहरामध्ये आज आम्ही संप पुकारलेला आहे आणि याच्या पुढे जर मोदी सरकारने हा विधायक त्यांनी रद्द नाही केला तो याच्यापेक्षा जास्त आम्ही हा संप पुकारू। जय हिंद, जय महाराष्ट्र। भाजपा आपली नहीं है, भाजपा खाली घोटाला करती है, कांग्रेस बिल्कुल घोटाला नहीं करती। याद रखो दोनों पहलू के दोनों बाजू है।
क्या कर रहे साहब? आज औरंगाबाद शहर इंटक की ओर से जो पूरे भारत भर में देशव्यापी संप है, जो कामगारों के जो विरोध में ये सरकार अलग अलग कानून ला रही है, इसके विरोध में आज पूरे अलग अलग कामगार संगठन, उसमें हमारी कांग्रेस की इंटक जो संगठन है उसके माध्यम से हमने पूरे शहर में अलग अलग जाके जो कामगारों के विरोध में जो कानून बनाए जा रहे हैं, इसके विरोध में हमने हर जगह जाके, हर चौराहे पे जाके लोगों को बताया है कि भाई ये सरकार कैसी गौर गरीबों के विरोध में काम कर रही है और आने वाले समय में इससे भी ज़्यादा गौर गरीबों का क्या नुकसान होने वाला है, कामगारों का क्या नुकसान होने वाला है। ये तो हम औरंगाबाद शहर इंटक की ओर से सभी लोगों को ये बताना चाहते हैं कि भाजपा सरकार को इस देश से जल्दी हटाना पड़ेगा, नहीं तो ये और इससे भी गलत कानून लाने वाली है। आज औरंगाबाद शहर इंटक तर्फे पूर्ण देशामध्ये कामगार संघटनेनी जो संप पुकारलेला आहे त्याचा सहभाग म्हणून आज औरंगाबाद शहर इंटक तर्फे सर्व कामगार जे लोक आहेत त्यांना सध्याचे जे सरकार आहे देशातलं आणि राज्यातलं, त्या सरकारने कशा प्रकारे कामगारांच्या हितावर आणि कामगारांच्या ज्या काही सवलती असतील किंवा त्यांच्या काही योजना असतील यांच्यावर कशा प्रकारे गदा आणलेली आहे, त्याच्या विरोधात पूर्ण देशामध्ये आज सर्व कामगार संघटनांनी संप पुकारलेला आहे। त्याचाच एक भाग म्हणून आज औरंगाबाद शहरामध्ये आम्ही इंटकच्या माध्यमातून तो संप कशासाठी आहे ते सर्व लोकांना आणि सर्व कामगारांना समजवण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे आणि त्या बाबतीतचं जे काही पॉम्पलेट्स आहेत ते सर्व कामगारांना वाटलेलं आहे। हे जे सरकार आहे देशामध्ये आज भारतीय जनता पक्षाचं, या सरकारने शेतकऱ्यांच्या विरोधात, कामगारांच्या विरोधात आणि सर्व जे काही गरीब लोक आहेत, मग ते आर्थिकदृष्ट्या दुर्बल असतील आणि रोजमजुरी करणारे असतील, यांच्या विरोधात कशा प्रकारे कायदे आणलेले आहेत त्याचा जो संविधानामध्ये आणि राज्याच्या पण नियमांमध्ये बदल करण्याचं एक जो सपाटा लावलेला आहे त्याच्या विरोधात आज देशामध्ये सर्व कामगार संघटना ज्या असतील त्यांनी बंद पुकारलेला आहे आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये आम्ही या सरकारला चढो की पळो करून सोडण्याचं काम करू। या प्रसंगी आज औरंगाबाद शहर काँग्रेस कमिटी इंटक यांच्या माध्यमातून शेख अथर जे शहर अध्यक्ष आहेत, लतीफ पटेल असतील, युनुसभाई असतील आणि योगेश थोरात आहेत, आणखीन आमचे साहेबराव बनकर आहेत आणि आमचे इनामदार आहेत, नदीम सौदागर आहेत, कैसर बाबा आहेत आणि सर्व आमच्या महिला भगिनी सुद्धा इथे आहेत। या सर्वांनी आज गांधी भवन आणि गांधी भवनाच्या परिसरामध्ये जे काही कामगार लोक आहेत यांना या कामगार विरोधी धोरणाबाबतीत माहिती दिली आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये आम्हाला एक मोठं आंदोलन उभं करावं लागेल आणि काँग्रेस पक्ष, राहुल गांधी, मल्लिकार्जुनजी खरगे साहेब जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, राहुलजी गांधी जे देशाचे विरोधी पक्षनेते आहेत आणि राज्याचे हर्षवर्धनजी सपकाळ साहेब जे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि या इंटकचे राज्याचे अध्यक्ष कैलास कदम साहेब आहेत, यांच्या सर्वांच्या नेतृत्वाखाली आम्ही हे बंद आजचा जो आहे हा यशस्वी करू आणि येणाऱ्या काळामध्ये एक चांगल्या प्रकारचं जनआंदोलन उभं करण्याचं काम काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सर्व संघटना आमच्या करणार आहेत।